नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा कोणत्या महिन्यात व कोणत्या तारखेला मिळणार आहे याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आणि जाणून घेऊया की 16वा हप्ता हा कोणत्या तारखेला मिळणार आहे। मित्रांनो, केंद्र सरकारकडून देशातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी 1 फेब्रुवारी 2019 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजना ही सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी 3 टप्प्यांमध्ये 6,000 रुपये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून जमा केले जातात। हे पैसे शेतकऱ्यांचे आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जातात। आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 2-2 हजाराप्रमाणे 15 हप्ते हे जमा करण्यात आले आहेत। म्हणजेच एकूण 30,000 रुपये आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मिळालेले आहेत। आणि आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा सर्व पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। तर मित्रांनो, नक्की 100% पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा कोणत्या महिन्यात व कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना मिळणार आहे, चला जाणून घेऊया। मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये शेतकऱ्यांना वर्षातून 3 टप्प्यांमध्ये 4-4 महिन्याच्या अंतराने 2,000 याप्रमाणे दिले जातात। जसे की या योजनेचा 13वा हप्ता हा 27 फेब्रुवारी 2023 ला जमा करण्यात आला होता। त्याच्यानंतर या योजनेचा 14वा हप्ता हा 27 जुलै 2023 रोजी जमा करण्यात आला होता आणि 15वा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे। आणि मित्रांनो, मागचे हे सर्व हप्ते जमा होण्याचा जर आपण कालावधी पाहिला तर या सर्व हप्त्यांमध्ये जवळजवळ 4 महिन्याचे अंतर आहे। म्हणजेच आता जर या योजनेचा 15वा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला होता, तर या योजनेचा 16वा हप्ता हा 4 महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांना मिळणार आहे। म्हणजेच 15 मार्च नंतरच 16वा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्या अगोदर 16वा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण की आतापर्यंत मिळालेले सर्व 15 हप्ते हे 4 महिन्याच्या अंतरानेच मिळालेले आहेत। एकही हप्ता 4 महिन्याच्या अगोदर देण्यात आलेला नाही। त्यामुळे या योजनेचा 16वा हप्ता सुद्धा 15व्या हप्त्यापासून 4 महिन्याच्या अंतरानेच शेतकऱ्यांना मिळणार आहे। म्हणजेच मार्च महिन्यात 15 तारखेनंतर 16वा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळेल। तसेच मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे म्हणजे 16वा हप्ता घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे। तसेच तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक करून घेणे व जमिनीचा रेकॉर्ड हा पोर्टलवरती अपडेट करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। 16वा हप्ता घेण्यासाठी तुमच्या या तिन्ही गोष्टींची पूर्तता असणे हे महत्त्वाचे आहे, तरच तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा मार्च महिन्यात मिळू शकेल। परंतु शासनाकडून अजूनही निश्चित तारीख जाहीर झालेली नाही। परंतु मित्रांनो, या योजनेच्या कालावधीनुसार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा शेतकऱ्यांना मार्च महिन्यात 15 तारखेनंतरच मिळणार आहे। त्या अगोदर मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।